जर तुम्हाला पाहायची असेल ती जर्नी किंवा ऐकायची असेल चाललंय यांचं की 4 व्हीलर घ्यायची, मग आता काय माहित कधी घेतात. आणि सुरुवातीला जरा नवीन नवीन आठवड्यातून कमाल गाडी बोया अंजलगती बोया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. आरू आदू आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज या चॅनलचा आणि आपल्या या व्हिडिओचा खरं तर पहिलाच दिवस आहे. हा व्हिडिओ पहिला आहे आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. तारीख आहे 10 आणि महिना ऑक्टोबर. त्याचबरोबर 2025 चालू आहे. बरं, ही सगळी डिटेलमध्ये माहिती यासाठी दिली, जेव्हा कधी मी हा पहिला ब्लॉग बघेल तेव्हा मला सुद्धा कळेल की अच्छा हा ब्लॉग आपण या दिवशी शूट केला होता. बरं चला ठीक आहे, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. आशा करते की तुम्ही सगळे भरभरून प्रेम द्याल. तुम्हाला सगळ्यांना माझा हा व्हिडिओ खूप जास्त आवडेल. आपल्या चॅनलवरती तुम्हाला थोडे कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा मग काही प्रँकचे असतील. अजून काय आरू आपण करणार? लय एन्जॉय करणार. अजून तर मी आजच्या ब्लॉगमध्ये ना किंवा इतर पण ब्लॉगमध्ये फक्त डेली ब्लॉग नसणार आहेत आपले. आणि सुरुवातीला जरा नवीन नवीन आठवड्यातनं 2 किंवा 3 असे व्हिडिओ येतील आपले. त्याचबरोबर ज्यावेळेस कधी बाहेर जाणार असेल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती तुम्हाला जास्त करून व्हिडिओ दिसतील. आणि सोबतच काही प्रँकचे असतील किंवा काही चॅलेंज वगैरे करणार आहे तर असे सुद्धा असतील. हे आहेत माझे मिस्टर, हा माझा मोठा मुलगा आणि हा माझा छोटा मुलगा अर्णव, पूजा, अद्वैत आणि गणेश. आरू आदू आणि आम्ही, तर असं आपलं चॅनलचं नाव. तर ठीक आहे, चला आता सगळं रेडी झालेलं दिसतोय, म्हणजे कुठेतरी बाहेर चाललोय. कुठे चाललोय हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आरूचं चाललंय. सुरुवातीला मी आधी सुद्धा ब्लॉगिंग करत होते, पण त्यानंतर मला रेसिपीमध्ये जरा जास्त इंटरेस्ट असल्यामुळे परत रेसिपीला मग स्टार्ट केलं. ती सगळी जर्नी हळूहळू मी तुम्हाला सांगेल. आता थोडी घाई आहे आणि निघतोय, तर चला त्याच्यावरती मी एक सेपरेट ब्लॉग करेल की माझी जर्नी कशी स्टार्ट झाली ती यूट्यूबसोबतची. जर तुम्हाला पाहायची असेल ती जर्नी किंवा ऐकायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता आम्ही चाललोय कुठं? रेल्वे स्टेशनला आणि मॉलला. तर ठीक आहे, चला आता निघूया आणि मग भेटूया मॉलमध्ये गेल्यावरती. मग का आपण जाणार आहे डिकेटलॉनला आणि तसंच मम्मीला ड्रेस बी घेणार आहे आणि पप्पांना आणि मला आधीला सगळ्यांना घेणार आहे ते. मग आता चाललंय आपण आता आपण गाडी बसून जाणार. मग रेल्वे स्टेशन नंतर मॉल. आता बघितलं असतील तुम्ही, इकडं कमाल गाडी आली. असं दाखवू का? अच्छा, गाडी आली आहे त्याचं. कमाल गाडी. कोणती गाडी? कमाल. कोणती गाडी? म्हणजे त्याच्यात हे जातं. ही कोणती गाडी? इकडे बघ, कोणती गाडी आरू? कमाल गाडी. इकडे बघून सांग, ह्यांना सांग बघून. कमाल गाडी. अरे कमाल गाडी नाही, माल गाडी आहे ती. खूप लांबचा प्लॅन केला होता खूप आधीच की बालाजीला जाऊया, पण काही कारणांमुळे ते शक्य होणार नाही आता. त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे तिकीट कॅन्सल करायला आलो होतो. तर चला आता हे काम झालेलं आहे, पटकनी मॉलमध्ये जाऊया. तर आता आलो आहे आम्ही मॉलमध्ये आणि पार्किंगमध्ये. खरं तर हे चालले आहेत आदूला घेऊन पुढं आणि आरू माझ्यासोबत. अरे कसं वाटतं यार? लई छान. लाईटिंग. तर जास्त काही नाही घ्यायचं आम्हाला. आदूसाठी काही टी शर्ट घ्यायचे फक्त डेली वेअरचे. माझ्यासाठी पप्पा सारखाला आता ब्लॅकवाला फुल शर्ट आणि पॅन्ट. तर ठीक आहे, चला बघूया काय काय घेतोय ते. आणि हे बघतात ते गाडी, यांना चाललंय यांचं की 4 व्हीलर घ्यायची, मग आता काय माहित कधी घेतात. काय विचारेल? हो छान आहे. ठीक आहे, चला आता बघूया. फक्त आदूसाठी टी शर्ट घेणार आहे आणि आरूसाठी बघू. फक्त आरूसाठी टी शर्ट आणि आदूसाठी पण बघू असं म्हणून आधी यांच्या शॉपिंगला सुरुवात झाली.
त्यानंतरनं मग थोडी मुलांची आणि थोडी माझीसुद्धा झाली, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. बरं, महत्त्वाची गोष्ट ही सांगायची राहिली, आपल्या चॅनलवरती आहे ना आधी मी रेसिपी टाकत होते, पण त्यानंतरनं मध्ये बराचसा खंड पडलेला 2-1 महिन्यांचा आणि म्हटलं की मला ब्लॉगिंगची अशीही आवड आहे, तर चला का नाही ह्या चॅनलवरती आपण ब्लॉगिंग करावी. माझं दुसरं चॅनल आहे रेसिपीचं, मी आणि बरंच काही, त्यावरती माझे 1 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबरसुद्धा आहेत. त्यामुळे 2-2 रेसिपीचे चॅनल करण्यापेक्षा मी म्हटलं चला ह्याच्यावरती आपण ब्लॉगिंग चालू करूया, कारण मुळातच आपल्याला त्याची आवडसुद्धा आहे. इथे झालेली आहे आरूची शॉपिंग. आरू नुसता खाण्यात मग्न होता आणि इथे थोडीशी माझी शॉपिंग. खरं तर आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते आहे ना, तर यातला मी हा टॉप घेतला नाही आहे, ही पॅन्ट घेतलेली आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याचबरोबर हा वरचा टॉप जो घातला आहे मी, तो सुद्धा मला खूप आवडला होता, पण यावरती ही पॅन्ट जास्त जात नव्हती. ही पॅन्ट जात होती, पण ही पॅन्ट खूप पातळ होती असं मिस्टरांचं म्हणणं होतं, त्यामुळे ही सुद्धा मी रिजेक्ट केलेली आहे. आणि मग त्यानंतरनं दोघांची सुद्धा शॉपिंग झाली, मुलांची सुद्धा झाली, बिलिंग केलं आणि मग घरी जाण्यासाठी निघालो. तर आरूला मध्येच भूकसुद्धा लागली, त्यामुळे मग थोडंसं आरूसाठी काहीतरी खायला म्हणून गेलो होतो. तर पहा, खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मॉलमध्ये. कोणत्या मॉलला गेलो होतो ते सुद्धा सांगते. आमच्याकडे जवळ सीझन मॉल आहे, पुण्यामध्ये राहतो, तर सीझन मॉल जवळ आहे आम्हाला, तर मग शक्यतो काहीही असलं की आम्ही तिथे जातो. आता आरूचं चाललेलं, पप्पा मला हे खायचं आहे, मग मध्येच त्याचा मूड चेंज व्हायचा, मला हे नाही खायचं आहे. शेवटी सगळं हे करून तो शेवटी बर्गरवरती आला आणि म्हटला की ठीक आहे आपण बर्गर खाऊया. आम्हाला दोघांना जराही भूक नव्हती, कारण घरून निघताना भरपूर जेवण वगैरे करून निघालेलो, त्यामुळे मग फक्त आरूसाठी आणि आदूसाठी बर्गर घेतला. आणि मग आम्ही घरी आल्यानंतरनं थोडंसं काहीतरी लाईटली मागवलं सुद्धा. ड्रेस कोणते घेतलेत काय ते सगळं सांगणार आहे. बरं, प्रत्येक ड्रेसची प्राईस सांगणार आहे, कोणता ड्रेस कितीला पडला, आपल्याला झुडिओमध्ये परवडतं की नाही ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. हां, किती येते आदू? किती आहे? 2-5. किती? 2-5. 2-5. हां बरोबर आहे, 2-5 रुपीज ना. तर आता आम्ही आलो आहे बाहेरून आणि काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच. थोडंसं रिलॅक्स होतो, आता चहा वगैरे घेतला आहे आणि मग एक 5-10 मिनिटांनी मग तुम्हाला दाखवते आम्ही काय शॉपिंग केली. हो ना आदू? आदू काय देऊ तुला? चाऊमिन का? तुला चाऊमिन? बिर्याणी नको? तर हां, व्हेज बिर्याणी मागवली, कारण आता गणेश चतुर्थी आज, संकष्ट चतुर्थी आहे सॉरी, त्यामुळे व्हेज बिर्याणी आणि आजचं फेवरेट शेजवान मसाला. हां मिरची काढते ना बाबा. हे आजचं आधी पेट पूजा मग काम पूजा. आता हे आधी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला हे दाखवायचे, कपडे दाखवायचे, म्हणजे काय शॉपिंग केली थोडक्यात ते दाखवायचे. हो ना आदू? आदूसाठी खूप छान शर्ट घेतला आहे आम्हाला. हो ना आदू? हां, पप्पा नावच दे. चला. तर चला आता फायनली जेवण झाले. हे आरूचा अभ्यास घेतात त्या आतमध्ये, त्याचे एक्झाम चालू आहेत आणि त्यामध्येच मी हे ब्लॉगिंगचं सुद्धा आता नवीन सुरू केले. तर ठीक आहे असो, पण त्याच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतोय आणि त्यासोबतच जी बाकीची कामं आहेत ती करते. तर ठीक आहे, आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता म्हटलं चला तुम्हाला कपडे दाखवावेत की कशी घेतली आहेत. मुलांसाठीची आधी जी घेतली आहेत ती दाखवते, त्यानंतर मग यांचे आउटफिट आहेत ते दाखवते आणि मग माझा ड्रेस दाखवेल. माझा ड्रेस खूप छान आहे, मला खूप जास्त आवडलं आहे आणि त्यामध्ये मला तुमचं सजेशनसुद्धा हवं आहे. तर त्यामध्ये तुमचं सजेशन जे हवं आहे ना ते मला नक्की कमेंट करून सांगा की मी तो बदल केला पाहिजे का त्या ड्रेसमध्ये. आणि मी आशा करते माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल. लवकरच आपण माईकसुद्धा घेऊया. तर ठीक आहे, आता यामध्ये आहे ना कदाचित व्हिडिओ थोडा वेगळा दिसत असेल. हा असा खादीमधून आहे, असा आहे. हा अद्वैतसाठी, जो छोटा मुलगा आहे ना माझा, त्याच्यासाठी घेतला आहे. आणि आता दिवाळी आली आहे ना, तर मग थोडंसं काहीतरी चेंज नवीन थोडंसं म्हणून असं घेतलं आहे. आणि खूप छान वाटतोय, त्याला तिथे घालून पाहिलेला ना तर खूप छान दिसत होता. आणि मला 400ला बसला, पॅन्ट आणि शर्ट. तर मी सगळे जे ड्रेस आहेत ना मुलांचे, यांचे, माझे सगळ्याची तुम्हाला प्राईस सांगणार आहे. आणि मी सगळं हे झुडिओमधूनच घेतलं आहे, म्हणजे शक्यतो माझी किंवा मुलांचे कपडे झुडिओमधून असतात. कशी जरा चांगली क्वालिटी असते आणि
अशी बजेट फ्रेंडली असतात, त्यामुळे मग तिथे बरं पडतं शॉपिंग करायला. तर ठीक आहे, हे पहा, हे असं आहे. आणि आता आणि ही एक पॅन्ट घेतली मी आरूसाठी बघत होतो आम्ही अशी सेम पॅन्ट, पण आम्हाला भेटली नाही. तर मग ही अशी आहे, ही आरूसाठी घेतली, आरूच्या मापाची नाही भेटली. आणि हे शर्ट आहे. तर ही पॅन्ट आम्हाला बसली 399 म्हणजे 400ला, आणि शर्ट सुद्धा 399 म्हणजे 400ला. तर हे ह्याच्या खाली असं घेतलंय, आणि हे घातल्यावरती छान दिसते. त्याला कदाचित मी बड्डेला घालेल त्याच्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट की बड्डेसाठी आहे ना असा खूप वेगळा असा काही ड्रेस घेतला नाही मी, कारण की काय होतं ना, त्याच्याकडे आहे ना 3-4 प्रकारच्या कुर्ता आहे, पण तो घालत नाही. त्याला ते असं टोचतं, काय होतं, तो म्हणजे फुल स्लीव्ज तो नकोच म्हणतो. आणि वेगळं असं काही घ्यायला की तो जास्त घालतच नाही, तर तसे कपडे नको वाटतात. आता हे पण घेतले, तर हे पण थोडा डाऊट आहे की घालतोय की नाही, कारण की त्याला असे कपडे नाही आवडत. त्याला सिंपल टी शर्ट आणि पॅन्ट तसंच आवडतं. त्यामुळे आता जरा बघू घालतोय काय करतोय. आणि हे आरूसाठी घेतलंय, हे पण तेवढ्यालाच आहे, 399 असे. हे अटॅच आहे ह्याला. आणि पण असे ना सणासुदीला ना थोडी असे कपडे छान वाटतात मुलांना. जर तुम्हाला असं खूप फॅन्सी घ्यायचं नसेल ना, तर हे छान वाटतं आणि कम्फर्टेबल होतं मुलांना कॅरी करायला पण. तर दोघांचं असं सेम आहे. तर यांच्यासाठी आहे ना, आरूसाठी एकच शर्ट घेतलाय, कारण की त्याला आत्ताच कपडे घेतली होती आम्ही. त्यामुळे मग त्याच्यासाठी जास्त काही घेतलं नाही आहे. त्याच्याकडे भरपूर कपड्यांचा स्टॉक आहे. आणि आदूसाठी पण तसं तर आहे, पण आता त्याचा बड्डे पण आहे ना, म्हणून मग त्याला हे घेतले आणि हे पण घेतले. तर ठीक आहे, ही झाली मुलांची. आता यांना खरं तर यांच्यासाठी घ्यायला गेलोच नव्हतं, आणि मला पण नव्हती घ्यायची, पण घेतले. असं गेलं की होतं ना की थोडंसं आवडलं की म्हणतो की चला बघू तसं. तर हे पहा, हे यांच्यासाठी घेतलाय टी शर्ट, आणि पण 399ला आहे सेम. झुडिओमध्ये ना कपडे छान असतात खरंच, आणि थोडी आपल्या पॉकेटला परवडणारी पण असतात. तसं बाकी जर ब्रँडमध्ये आपण गेलो ना, तर थोडा फरक पडतो झुडिओपेक्षा. तर हा एक शर्ट आहे, मला जास्त आवडला. याचा कलर पण खूप छान आहे, मरून कलर आहे असा, आणि दिसतो सुद्धा छान. यांनी घालून पाहिलेला ना छान दिसते. मरून पण नाही, असा आमसुली टाईप थोडा वेगळाच आहे. आणि हा शर्ट आहे, पण जसं टी शर्ट असतं ना तसं हे याचं फॅब्रिक. आणि 599 म्हणजे आपला 600ला पडला. आणि आता माझा आउटफिट त्या ही झुडिओमधूनच घेतली मी तो शेड लावला होता, पण आता जेवण वगैरे केलं तर ते गेली निघून. पण ही झुडिओमधून घेतली, आणि छान आहे शेड. माझ्याकडे हा नव्हता खरं तर, माझ्याकडे मरूनमध्ये होता. आणि असा आहे, तर असा शेड आहे, आणि छान वाटतोय लावल्यावरती. आणि ही लिपस्टिक मला 200ला बसली, 199. आता मी तुम्हाला ड्रेस दाखवते. तर ही प्लाझो पॅन्ट आहे अशी, आणि हिला ना भरपूर घेर आहे असं. ही मला म्हणजे तिथे ना भरपूर अशा प्लाझो पॅन्ट होत्या. आता मी जी घातली आहे ती सुद्धा त्यातनंच आहे, पण ही मला अशी बघता क्षणी ना खूप जास्त आवडली. मग त्यामुळे म्हटलं चला घेऊया. आणि फोनमध्ये कदाचित थोडासा कलर आहे ना वेगळा दिसतोय, एकदम लाईटली थोडासा. ही अशी ह्याच्यावरती अशी ना बुट्टी आहे, त्यामुळे ती जास्त छान दिसते. आणि ही पॅन्ट मला 799ला बसली, म्हणजे 800ला बसली. आणि ह्यावरती मी खरं तर ना यावरती मी शॉर्ट टॉप बघत होते, जे येतात ना अशा इथपर्यंत शॉर्ट कुर्ती, ती बघत होते, पण मला तिथे भेटली नाही जशी पाहिजे होती तशी. आणि ह्यावरती मेन म्हणजे जाणारी पण नव्हती. आणि ज्या होत्या ना त्या खूप सिवलेस वगैरे होत्या, आणि शक्यतो मी सिवलेस घालत नाही, त्यामुळे मग नाही भेटलं मला काही. मग मी हे ट्राय केलं, तर हे छान दिसत होतं त्यावरती. पण हा असा जसा आपला फुल ड्रेस असतो ना, फुल टॉप तसा आहे. आणि
ही मला 499 म्हणजे 500ला कुर्ती बसली आहे आणि ही अशी. तर हां, आता माझा प्रश्न असा होता की मला शॉर्ट कुर्ती हवी होती पण मला ती भेटली नाही. तर यावरती मी ही शॉर्ट करून घालू शकते का? म्हणजे जर खालून कट केलं तर यावरती ती छान दिसेल का? तर तुम्हाला मी थोडंसं उभं राहून दाखवते. तर बघा अशी ही शॉर्ट अशी कशी वाटते ते मला सांगा. की मग हे असं फुल लॉंगमध्ये कशी वाटते ते सांगा. ह्याला थोडंसं अल्टर करावं लागेल असं, मग हे जास्त छान वाटेल. ही अशी असून देऊ का अशी? हां, तर बस एवढंच घेतलंय मी. आणि खरं तर मुलांसाठी शॉपिंग करायला गेलो होतो पण थोडीशी आमच्या दोघांची पण झालेली आहे शॉपिंग. आणि हा ड्रेस मला खूप जास्त आवडला आहे. असा हा थोडासा फिटिंग करून घेतला ना की तो खूप छान दिसेल. आणि थोडी मोबाईलची बॅटरी डाऊन आहे खूप जास्त, म्हणजे काहीतरी 3-4% त्यामुळे व्हिडिओसुद्धा व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला कदाचित. तर ठीक आहे, असं चला. आता व्हिडिओ खूप मोठा झाला असेल असं मला वाटतं आणि हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला माझे कसे व्हिडिओ वाटतात ते सुद्धा प्लीज खरंच मला नक्की सांगा. आणि काही चेंजेस करायला हवेत का? आणि थोडंसं आता हा पहिलाच व्हिडिओ आहे ना, तर थोडीशी भीती वाटते. यापूर्वी मी काहीतरी 3-1 वर्ष केलं होतं ब्लॉगिंग, पण नंतर मध्ये खूप मोठा गॅप झालेला आहे माझा परत. तर त्यामुळे आता थोडंसं परत रिकवर व्हायला आणि व्यवस्थित ती टोन घ्यायला वगैरे थोडासा वेळ लागेल कदाचित. तर तेवढं थोडं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, चला. बरं चला, आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.